शेतकरी मित्रांनो, तर आज आपण पाहू शकता या हरभऱ्याच्या शेतामध्ये आपण कशा प्रकारे करडईचं पीक सुद्धा घेत आहोत. तर मित्रांनो, आपण जेव्हा हरभरा पेरणीच्या वेळेस आपण या हरभऱ्याच्या बियाण्यामध्ये आपण थोड्याफार करडई मिक्स केल्या असल्यामुळे आपण पाहू शकता की आपण त्या पेरल्यानंतर कशा प्रकारे याच्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे करडईचं पीकसुद्धा व्यवस्थितरित्या घेऊ शकतो. तर हे आपण याच्यावरून पाहू शकतो. कुठेही हरभऱ्याला अडचण झालेली नाही किंवा कुठल्याही प्रकारचा रोग या हरभऱ्यावर पडलेला नाही. हरभरा बी चांगला आहे आणि करडईसुद्धा चांगली आहे.